रायगडच्या पालकमंत्री पदाची भिजत घोंगड अद्यापही कायम आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री भरतशेठ गोगावले इच्छुक आहेत ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली आहे। त्यानंतर रायगडचे पालकत्व घेण्यासाठी भरतशेठ गोगावले आता सरसावले आहेत। पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच मंगळवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील दालनात ऑनलाईन पद्धतीने रायगड जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याचा आढावा घेतला। यामध्ये बैठकीला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरेच उपस्थित होत्या। आधी मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता। त्यानंतर पालकमंत्री पदाच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस सुरू झाली। मोठ्या संघर्षानंतर पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले। मात्र त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेचा दावा आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आणि आदिती तटकरे इच्छुक आहेत। हा तिढा सोडवण्याचे मोठे आव्हान महायुती सरकार समोर आता उभे राहिले आहे। अशातच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती व्हावी यासाठी रोहा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अष्टविनायक गणरायाच्या चरणी साकडे घातले। शिवसेना रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी हे साकडे घातले। यावेळी रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर, चनेरा संपर्क प्रमुख भालचंद्र मोरे यांच्यासह तालुक्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास वेगाने होईल आणि शिवसेनेला अधिक बळ मिळेल। त्यामुळे त्यांची नियुक्ती होण्यासाठी सर्व पदाधिकारी प्रार्थना करत आहेत। आधीच मंत्रिपदासाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेल्या भरतशेठ गोगावले यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आणि त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। मंत्रिपदाचा कोट घातलेल्या भरत गोगावले यांना आता रायगडचे पालकमंत्री पद खुणावू लागले। त्यामुळे रायगडचं पालकत्व मिळवण्यात भरतशेठ गोगावले यांना यश येणार का हे पाहणे आता तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। आज आम्ही रोहा तालुक्यातून शिवसेनेचे पदाधिकारी अष्टविनायक दर्शन करतोय आणि प्रत्येक अष्टविनायकातील प्रत्येक गणरायाजवळ आम्ही साकडं घालतोय, मागणं करतोय की रायगडचे आमचे सर्वांचे नेते आणि रायगड जिल्ह्याचा आमच्या शिवसेनेचा ढाण्यावाग की भरतशेठ गोगावले जे मंत्री झालेत त्यांना रायगडचे पालकमंत्री लवकरात लवकर व्हावे यासाठी मी रोहा तालुक्यातले सर्व शिवसैनिक प्रत्येक गणरायाचरणी प्रार्थना करतोय की लवकरात लवकर आमचे भरतशेठ हे पालकमंत्री व्हावेत। यासाठी आम्ही सगळेजण रोह्यावरून आलोय आणि अष्टविनायक पूर्ण करूनच मगच आम्ही घरी जाणार आहोत। आम्हाला आमचा गणराय नक्की आम्हाला साथ देईल आणि आमचे भरतशेठ लवकर पालकमंत्री होतील। गणपती बाप्पा शिवसत्ता टाइम्स साठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।